नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आधीच सांगतो की हा व्लॉग एडिट होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती येईल. कारण तुम्ही म्हणाला रविवार आहे तर रविवार आहे. आज रविवार होऊन गेला नाही, ब्लॉग कसा नाही आला. आज तर वेगळा दुसरा वार आहे आणि तो आज टाकतोय. तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा एडिट करतो आणि टाकतो मी. तर एडिट होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती हा ब्लॉग येईल. तर रविवार आहे आणि त्यानिमित्ताने चाललो आहे झाकादीमध्ये, कारण का तिथे क्लास असतात, पकवास क्लासेस वगैरे असतात. सगळी मुलं एकत्र सगळे आलेले असतात. आमची भजनाची सुद्धा प्रॅक्टिस वगैरे असते रविवार म्हटल्यावरती. कारण का तर आम्ही भजन करतो म्हणजे असंच नाही, कारण का त्याच्या मागे खूप तयारी असते, प्रॅक्टिस असते. त्यानंतरच कुठेतरी काहीतरी साध्य होतं, एक चांगलं भजन सादरीकरण आपण करू शकतो. तर त्यासाठी आम्ही निघालोय आता मी, आणि आदेश आहे माझ्यासोबत. तर मी आता चाललोय जाकादीमध्ये. तर आता बाईकने जाकादीमध्ये जाणार आहोत. तिथे बुवा वगैरे सगळे येणार आहेत, सुनील बुवा वगैरे. मग आम्ही प्रॅक्टिस वगैरे सगळं काही करू. निघालेला आज सुद्धा जाकादीमध्ये, आणि आम्ही नेहमी वडोद जाकादीमध्ये काय जातो. तर आज सांगितल्याप्रमाणे क्लास रविवार तर म्हणून निघालेला आहे. आता बुवा वगैरे कशा येतील आता निघालेच ते, पण घरात येतीलच लवकरच. ते येतात खंडाळ्यावरून आणि आम्ही इकडून चाललो आता. तर जाऊया आता, जायचंय क्लास वगैरे करायचंय. कधी आहे तुझा बर्थडे? कधी आहे? महाशिवरात्रीला. आणि पार्टी कधी देणार आहे आम्हाला? रविवारी. सगळ्यांना वडापाव. किती आम्ही इथं 32 जण आहे, 32-33 जण. तर परत आम्ही मोजतो सांगतो फ्रीमध्येच. मग पार्टी फ्रीमध्ये, बड्डेला काय पैसे देणार काय आम्ही? फ्रीमध्येच, समजलं काय? दणक्यात इथं सगळ्यांना एकूण एखादा भेटला पाहिजे. हा, आता किती दिवस आहेत बड्डेला? 10 दिवस. 12 वर्ष आहेत. असं किती वर्षाचा होशील आता? किती वर्षाचा होशील? 10 वर्षाचा. तू किती वर्षाचा रे? 9. तुझा बर्थडे कधी? 6 ऑक्टोबर. ते ह्याच्या बर्थडेला येणार आहेत ना, वडापाव खायचा आहे. हा, तुला किती पाहिजे? 2? हा, प्रत्येकाला 2-2 देणार आहे. हो, मजा आहे. मग मी येणारच आहे रविवारी. म्हणजे 26ला वार कुठला आहे? गुरुवार आहे काय? मग येता वडापाव खायला आम्ही. बरोबर बुवा आले हो. आता महाशिवरात्रीला याचा बर्थडे आहे मग, आणि रविवारी पार्टी आहे सगळ्यांना. सगळ्यांना रविवारी पार्टी आहे सांगतो काय? मग आता मोजलेलं आम्ही सगळे. कोण कोण तुम्ही येणार काय सांगा रविवारी? त्या रविवारी. मग किती तुम्हाला खाणार किती ते सांगायचं प्रत्येकाला 2-2. हा, ए दणक्यात. हा, आम्हाला 3-3. आम्हाला 3-3 ना? तुला मला पण 3-3. बा काय मोठं लागून आलं काय? मग मी पण बुवा आहे. मग नमस्कार ना. आम्हाला 3-3 वडापाव. अरे तो पण घे. तो काय पार्टी आहे ना? वडापाव मुर्दे. सोय झालेल्या पार्टीची टेन्शन नाही आम्हाला आता, आहे ना? ह्याचा उपवास ह्याला देऊ नको. दा बघ आद्या इकडं. अबे याचा उपवास आहे, ह्याला नको. त्या दिवशी रविवारी याचा उपवास असतो. त्याला वडापाव नको, समजलं? त्या उपवास आज पण त्याचा उपवास आहे. आता एकदम मंडळाचा पैसा असतंय की थंडा वगैरे घेऊन आलेत. सर्दी झाली तरी पण थंडा वगैरे पितो इथे. आता चर्चासत्र झालेलं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा, आणि सगळे बसले तिथे. आणि मॅच चालू आहे, लाईव्ह मॅच बघतायत. आणि हे आपापला ब्रँड घ्यायचा. फ्रुटी मी पिणार आहे, लक्षात ठेवा. नाहीतर उगाच हे करू नका. मला दे एक फ्रुटी. माझी फ्रुटी द्या. कोण आहे? मँगो आहे. मँगो भेटलाय. तुझं काय आहे? हा, पकवाज लावायची 500 रुपये सोन्याची हातोडी असलेला. हा,
तुम्ही भाग्यवान आता सोन्याच्या हातावर पकवत लावतात, लक्षात ठेवा. तिकडे मॅच बघतायत, लाईव्ह मॅच. हा, आम्ही निघालेलो आहे आता घरी आणि दुपारचे वाजलेत 1:30 वाजलाय 1:30 आणि घरी जाण्याची वेळ झालेली आहे. सगळं आपलं प्रॅक्टिस वगैरे नियोजन वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि आम्ही आता घरी निघालेलो आहे. तर शौर्या येतोस? अरे चल रे चल, अरे चल. आणि इकडे मॅच बघण्यात दंगत किरणदा. चला टाटा, बाय बाय, ऑल द बेस्ट. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चांगली परीक्षा लिही, पेपर लिही, मोठा हो, पास हो आणि आम्हाला पार्टी दे. काम चालू आहे, ते काम चालू आहे आमच्या. कसं खोदलंय बघा, वरती हात चाडलाय एकदम, इकडं खोदत गेला इकडं मस्त की असा वरपर्यंत. आता ही ती जी बाजू आहे ना, तिथून सगळं असं वरून असं खोदत नेणार, ही रुंदीकरण करणार हा पूर्ण रस्ता जबरदस्त असा. आणि हा एक इकडे दुसरा इकडे आहे उभा ही गाडी आणि हा इकडे आहे. असं काम जोरदार चालू आहे आणि दोन खाली आहे, एक खाली आहे, सॉरी गाडी, एक गाडी खाली आहे तिकडे. असं आहे, इकडे काम चालू आहे. समोरचा व्ह्यू बघा, इथून कसं वाटतंय बघा, इथून वरून एकदम जबरदस्त वाटतंय. हा इकडे खालगावची घर आहेत, इकडे हे मंदिर खालगावचं, तिकडे ही आमची वाडी, इकडे ही दिसते ती आमची तिकडे वाडी, खापरेवाडी. अशा रीतीने इथून दिसते वरून, जबरदस्त व्ह्यू आहे. तर आत्ता संध्याकाळी वरती इथे आलेलो आहे, कारण वरती इथे रोज मी संध्याकाळी येतो. म्हणजे कधी व्हिडिओ अपलोड करायचे असते, खरं तर सांगतो की जेवढं वाटतं तितकं सोपं नाही. खरंच विषय काय असतो माहिती आहे, व्हिडिओ एडिट करून वगैरे सगळं काय रेडी असतं, परंतु नेट हे मला इथे वरती यावं लागतं. आमच्या इथे नेट म्हणजे मिळतं, परंतु 5G मिळत नाही. आणि व्लॉग असतात 2-2, 3-3 GB व्लॉग असतात, कधी कधी 8-8, 9-9 GB होते, कारण जर मोठा व्लॉग असेल तर इथे 5G वरती मी येत असतो. नेटवर्क 5G नेटवर्क इथे मिळतं, तर इथे यायला लागतं मला व्हिडिओ अपलोडिंगसाठी. आणि तास 2-2 तास मित्रांनो मी इथे खरं तर बसून असतो. मी इथे या जागेवरती इथे बसतो, हे हातरलेलं असतं खाली म्हणजे बसण्यासाठी. आणि तास 2-2, 3-3 तास कधी कधी जातात. काळोखातून सुद्धा इथे बसून राहावं लागतं मला संध्याकाळी आलो तर, कारण दिवसभर कामावरून येऊन नंतर संध्याकाळी इथे अपलोडिंग करण्यासाठी इथे बसत असतो. असा विषय आहे, तो तुमच्यापर्यंत म्हटलं शेअर करूया. आता इथे आलो तर ब्लॉग चालू आहे तर. आणि तिकडे हे खाली आदेशचं घर आणि टॉवर आमचा तिकडे आहे, टॉवर तिकडे वरती. तर बघा काय ही थोडीशी काठी दिसते असेल तर तिकडे दिसतंय, त्या समोर अशी ज्या डोंगरावरती सरळ एक छोटीशी काडी, एवढे झूम होणार नाही मोबाईलमध्ये, दिसते असेल तर तिकडे टॉवर आहे आमचा. आणि तिथून नेटवर्क येतं इथे 5G. इथे 5G लागतं बऱ्यापैकी, चांगल्यापैकी, आणि नेट बऱ्यापैकी चालतं इथे. म्हणजे 5G कसं अनलिमिटेड असतो, त्यामुळे नेट संपत नाही आपलं. त्यामुळे दिवसाचा माझा 2GB असतो, त्यामुळे 2GB नाही पुरत ब्लॉग वगैरे अपलोडिंगच्या वेळी, म्हणून मला इथे यावं लागतं. आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोडं भोरड दिसतंय. असं संध्याकाळचं मी रोज इथे येत असतो, कारण काय हेच माझं काम असतं. आणि तिकडे पक्षी ओरडत आहेत, ऐका. आवाज येत असेल, पक्षी ओरडत आहेत तिकडे. आणि दाखवतो तुम्हाला. आणि तो बघा माकड बघा, असं बसलं, केलडा. हे इकडे बघ वरती कसं बसलंय बघा. हे बघा, बेकार त्रास देतात हे. किती पिटललात ना तरी तुम्ही ते जातच नाही जिप्पात. इथे बघत नाही, इकडे ते बसलंय बघ असं ऐटीत बसलं. इकडे बघ, काय झालं तुझं? हा, काय समजतं काय? नाही, लक्ष देत नाही, आपल्याला व्हॅल्यू देत नाही. तिकडे पण आहे वरती, तिकडे ते बघा झाडं कशी हलवत आहेत बघा, बेकार त्रास देतात. कालू कहा गया था तू? कहा गया था? कुठे गेला होतास? हा, आता वरती गेला तो तिकडे, कारण आता इकडे केळडे आलेत ना वरती,
तिकडे गेलाय तो. त्यांना पिकला त्यांचा आवाज ऐकून. तिथे संध्याकाळ झाली तरी पोरं क्रिकेट खेळतात, दाखवतो तुम्हाला. हा लहान झालाय. हा खेळ. बॉल दिसत नाही तरी खेळतात आहेत. हे बॉल दिसतोय तुम्हाला? बॉल दिसतोय? हा बॉल दिसतोय काय? हा नाही काय? नाही तो अभ्यास नाही हाय. मग कधी? 8 वाजता काय टाइम? काय मूर्त आहे 8चा? होय काय मग टायमिंग असतो? कसा अभ्यासाचा टायमिंग असतो? तुला बॅटिंग दिली काय? हा काय सांगतात तुला? लाय तर उभा करतात, लाईन म्हणून उभा करतात, बॅटिंग दिली काय पण. तर मित्रांनो आता गेलो होतो काकीकडे आणि ही गोळी घेऊन आलोय, कारण सर्दी झाले. खरं तर आता मागे गणेश उत्सव आता संपन्न झाला, म्हणजे होऊन गेल्याने कंटिन्यू भजनं होती, जागरण बिगरण जबरदस्त होती. आणि तेव्हा जागरण करताना काय वाटलं नाही, पण आता कसं नाक वगैरे घासा वगैरे सगळं जाम झालंय, त्यामुळे सर्दी झाली होती बेकार जबरदस्त अशी, काय सुधरत नव्हतं. आज जरा बरं वाटतंय. मागे 2 दिवस म्हणजे आवाज येत नव्हता तोंडातून अक्षरशः, खूप म्हणजे घासायला सुद्धा त्रास होत होता. आणि आता गोळी आणली, डॉक्टरकडे जायला टाइमच नाही, गोळी घेऊन आलोय आता काकीकडून. गोळी घ्यायला पाहिजे पहिले आधी. तर मित्रांनो आजचा व्लॉग सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.